अण्णा, राग मानून घेऊ नकोस. अरे आपल्या पायी शक्यतो कुणाला त्रास द्यायचा नाही, असंच या घराचं वळण आहे. तू आम्हाला मोल मिळवून दिलंस, मोठाच हातभार लागला. उमा, शिवाप्पा, मला सांगा तुमच्याकडे किती जमलेत? राहिलेले मी टाकतो, एकदाच त्या मालकाच्या तोंडावर फेकून या. जरा स्पष्टपणेच बोलते. वाईटपणा यायचा पण तो येऊ देत. मला असं मनातल्या मनात पुढत बसता येत नाही. हे बघा उमावंश, मला तुमची परिस्थिती कळतीये, पण आता भावाकडून अजून मदतीची अपेक्षा ठेवू नका. नाही हो वहिनी, हो तसा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही. यायला नकोच, यायलाच नको म्हणूनच बोलतेय. तू द्यायचं ते सगळं देऊन झालंय की. वास्तविक वारसा हक्कानी राऊळ आमच्याकडे यायचं, पण नाही, दादांनी ते जावयाला दिलं. आणखी जमिनीचा तुकडाही दिला. आता आणखी काय पाहिजे? नाही हो, तशी काही आमची. हे बघा म्हणजे तुम्ही यांची लाडकी बहीण आणि आमचे हे तुम्हाला हवंय म्हटल्यानंतर कमरेचंही सोडून देते. तुम्हाला कळायला नको? अहो, आमच्या पदरात 2-2 मुली आहेत. दादांची जबाबदारी आहे आमच्यावर. तेव्हा स्पष्टच सांगते, तुम्हीच हात पुढे करू नका. पुरे वहिनी, पुरे. आजवर तसा विचार झाला नाही आणि इथून पुढे होणारही नाही. अण्णा, अण्णा, तुम्ही जीवा दादाकडून हे मोल आणलं, सगळी परिस्थिती आटोक्यात आली आहे. आणि मगाशी तुम्ही सत्वाचा उल्लेख केलात. त्या सत्वाचा आम्हाला खूप मोठा आधार आहे. ते सत्व जरा जरी डळमळीत झालं ना अण्णा, तर आम्ही असे कोसळून पडू की कधीच उभे राहणार नाही. अण्णा, तुर्तास मदत नको, पण काही लागलेच तर निसंकोचपणे मागा. पण आम्ही हक्कानं सांगू. कसला आवाज? गोधड्या, सासूबाई, आपल्या गोधड्या परत मिळाल्या. परत मिळाल्या म्हणजे? अरे म्हणजे या मागणीच्या तयार करून ठेवलेल्या गोधड्या चोरीला गेल्या होत्या. धन्य आहात बाबा तुम्ही. कोणी चोरल्या, का चोरल्या, त्याला मोठे शासन व्हावे असा विचार येत नाही तुमच्या मनात? चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाला यांनीच तुमचे चेहरे भारावले. अरे कसं व्हायचं रे तुमचं या जगात? आले की नाही गोधडे परत? काय झालं? अगं त्यांनी कळलं की आपणच गोधड्या आणल्यात. आता ते ओरडतील आपल्याला. म्हणजे तुम्ही केले नाही तरी या दुकलीने चोरट्यांना शासन केलेलं दिसतंय. शाबास पोरांनो, असेच खमके राहा. अण्णा मामा, आपण तुकोबा रायांचा अभंग शिकवलाय ना, म्हणून. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळ्यांचे माथा हाणू काठी. थोडक्यात सखू नाठाळाच्या माथी काठी हाणून आलीये.
मला तर बाबा आनंद झालाय. आणि हा याबद्दल कोणीच तिला रागवायचं नाही काय. तिने आणि या तिच्या छोट्या सेनापतीने जे केले ना ते उत्तमच केले. मिथुराया, आम्हाला सगळ्या बाजूनी सावरतोस रे तू. चला रे वीरानो, तुम्हाला छान पैकी खाऊ देते. या. बघितलं का तपकात काय आहे? काय तपकात? इडे तिडे, मालकाच्या शिक्क्याचे सुगंधी किडे. ऐव्या गैव्यासाठी नाही किडे. मालकानी सोपवलेल्या कामगिरीवर त्यांनी आधी माती खाल्ली आणि मग आता इडे खाणार आहे. आणि मग स्वर्गाचा फेरपटका मारायला जाणार आहे. काय दामुशी, आठवलं का? यातला एक इडा बजाबाला खायला दिला होता. दुसरा इडा, तर हा इडा एकदम भारी. आणि हा दुसरा दिनूला दिलेला रामबाण इडा. अरे खार प्रेमाचा इडा आहे. आणि तिसरा इडा, तिसरा इडा हा दयेचा इडा, मालकाच्या दयेचा इडा. दोन इड्यामध्ये ईश आहे आणि एका इड्यात अमृत आहे. कोणाच्या पत्रात ईश पडतंय आणि कोणाच्या तोंडी अमृत लागते हे आता नशिबाचं खेळ आहे का नाही. पण हा लपंडाव खेळाया आणि बघाया लय मौज येणार आहे मालकाला. कारण तिघही आपल्या कामगिरीत तोंडावर पडले. तर कोणाच्या तोंडी काय लागते ते बघूया. ए तोंड किधर किधर